सर, मग जसं आता तुम्ही सांगितलं की प्रत्येक शेतकऱ्याने उद्यापासूनच रेसिड्यू फ्री किंवा अवशेषमुक्त शेतीकडे वळायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे काही रेड ट्रायंगलवारे रासायनिक खतं असतील ते बंद करायला पाहिजे वापरणं आणि हळूहळू ज्यांना शक्य आहे व्यापारी पिकं सोडून इतर पिकांमध्ये अवशेषमुक्त शेतीतनं आपण सेंद्रिय शेतीकडे जायला पाहिजे. पण मग ह्या सगळ्यामध्ये कृषी सेवा केंद्राचा काय रोल असेल किंवा त्यांचा व्यवसाय कमी होईल का, किंवा त्यांना काही ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल, त्यांनाही स्वतःला ॲडॅप्ट व्हावं लागेल, नवीन नवीन ट्रेनिंग घ्यायला लागतील, असं काही आहे का? नाही, याच्यामध्ये उलट मी तर म्हणेल की ही संधी आहे. कृषी सेवा केंद्रावाल्यांना अतिशय जवळची संधी आहे. कारण अवशेषमुक्त शेती तंत्रज्ञान हे नवीन आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही जर पाहिलं तर शेतकऱ्याला मार्गदर्शकाच्या भूमिकेतच कृषी सेवा केंद्र राहिलेली आहेत. आणि कृषी सेवा, मी पूर्वीच्या पॉडकास्टमध्ये देखील हे म्हटलं होतं की आज कोणते कृषी सेवा केंद्र पुढे आहेत की जे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत सल्ला द्यायला जातात किंवा जे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मेंटर म्हणून, म्हणजे दूत म्हणून, म्हणजे तंत्रज्ञान आणि शेतकरी यांच्यामध्ये काम करणारा हा कृषीदूत आहे. म्हणून कृषीदूताच्या भूमिकेतून जर पाहिलं तर ही कृषी सेवा केंद्र धारकांना अतिशय सुवर्ण संधी आहे. त्यांनी खरं तर रेड ट्रायंगलवाले कीटकनाशक कुठले, येलो ट्रायंगलवाले कुठले, ब्ल्यू ट्रायंगलवाले कुठले, ग्रीन ट्रायंगलवाले कुठले हे समजून सांगायला पाहिजे. ह्या जे कीटकनाशक आहे याचा PHI काय, याचा MRL किती आहे, हे जर त्यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना समजून सांगितलं तर शेतकऱ्यांना एक प्रकारे प्रबोधन त्याच्यातून होणार आहे. आणि दुसरं काय, आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण जग जे आहे हे विषमुक्त शेतीकडे चाललेलं आहे आणि निविष्ठांचा प्रश्न जिथं येतो तिथं कॉम्प्रोमाइज होत नाही. त्यामुळे उलट कृषी सेवा केंद्र चालकांना पूर्वी ते फक्त रसायनं विकायचे, पण आता सेंद्रिय आणि रासायनिक याचा एकात्मिक पद्धतीने वापर आपण याच्यामध्ये करतो. म्हणजे तो सुवर्णमध्य आहे. त्याच्यामुळे त्यांना सेंद्रिय निविष्ठासुद्धा विकायला एक अतिशय चांगलं व्यासपीठ मिळणार आहे. त्याचबरोबर रासायनिक निविष्ठासुद्धा आपल्याला हे करावं लागणार आहे, याच्यामध्ये विकण्यासाठी आपल्याला चान्स मिळणार आहे. परंतु तुम्ही म्हटल्याप्रमाणे याचा अभ्यास त्यांनी करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जसं म्हटलं तर होतो की असाध्य ते साध्य करिता सहाय्याचं कारण अभ्यास तुका म्हणे. तर हे कृषी सेवा केंद्रांना देखील लागू पडतं, कारण त्यांना अभ्यास करावा लागेल. शेवटी अवशेषमुक्त शेती आणि ही आज कसं आहे की आपल्याला माहिती आहे की ही गाडी एकदम चांगली आहे आणि आपल्या डेस्टिनीला ही गाडी आपल्याला घेऊन जाणार आहे. आज सुरुवात आहे. त्या गाडीमध्ये आज जर आपण बसलो तर आपला प्रवास सुरक्षित होऊन आपण पोहोचणार आणि विंडो सीट मिळेल. पण तो नंतर आपला कदाचित इतकी त्यामध्ये गर्दी असेल की आपल्याला सीट मिळणार नाही आणि आपण मग त्याच्या मागे ओढ करत धावपळ करत त्या गाडी पकडायला गेलो तर आपला ॲक्सिडेंट देखील होऊ शकतो. म्हणून आज गरज आहे की आजच आपण बदललं पाहिजे आणि शाश्वत शेती, आरोग्य आणि पर्यावरण या तिघांच्याही अनुषंगून आपलं काहीतरी कर्तव्य आहे ते आपण पार पाडायला पाहिजे. आणि एक म्हणजे कृषी विज्ञान केंद्रांना एक अतिशय कृषी सेवा केंद्रांना एक अतिशय चांगली सुवर्ण संधी आहे की हे तंत्रज्ञान ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचू शकतात. आणि मला वाटतं असं जर सगळं झालं, विन विन फॉर्म्युल्यानुसार काम झालं आणि सगळे शेतकरी अवशेषमुक्त शेतीकडे वळाले तर शेतकरीसुद्धा यशस्वी व्यावसायिक होतील, फायद्यात ठरतील. आणि कुठल्या व्यवसायाचं गमक आहे की तुमच्या ग्राहकांकडे चांगले पैसे आले, तुमचा ग्राहक जर यशस्वी ठरला, श्रीमंत झाला, तर तुमचा व्यवसाय आपोआप समृद्ध होणार. एकदम बरोबर. तर त्यांचे ग्राहक समृद्ध होतील तर त्यांचा व्यवसाय समृद्ध होईल. निश्चितच. कारण तुम्हीच तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे. कारण ग्राहक जोपर्यंत समृद्ध होत नाही तोपर्यंत जो विकणारा आहे तो समृद्ध होऊ शकणार नाही. म्हणून आपल्याला ग्राहकाला मजबूत करावं लागेल, त्याला समृद्ध करावं लागेल, त्याला अवशेषमुक्त शेतीच्या तंत्रज्ञानाच्या वाटेवर न्यावं लागेल. आणि ज्यावेळेस तो अवशेषमुक्त शेती तंत्रज्ञानाच्या वाटेवर जाईल त्यावेळेस तो कारण शेवटी तुम्ही कुठल्या डॉक्टरांकडे जाता, जे डॉक्टर तुमचं कन्सल्टेशन व्यवस्थित करतात. आता तुमचे लोक जे तुमच्याकडे येतात, तुम्ही ज्या लोकांची आदराने, निष्ठेने किंवा एक तांत्रिक माहिती की जी ट्रान्सपरन्सी ठेवून तुम्ही देता, म्हणजे पारदर्शकपणे तुम्ही जर त्यांना माहिती दिली, योग्य ती माहिती दिली तर निश्चितच शेतकरी तुम्हाला प्राधान्य देतील. आणि तुम्ही एक प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे की कृषीदूत म्हणून खऱ्या अर्थाने तुमची भूमिका आहे आणि तिला तुम्ही न्याय देऊ शकाल. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण मागच्या पॉडकास्टमध्ये ज्या काही आपल्याला कमेंट्स आल्या आपण ऑलमोस्ट सगळ्यांची उत्तरं दिलीत. म्हणजे शेतीत काय अर्थ राहिला नाही इथपासून तर सेंद्रिय शेती आवडते पण परवडेल का, प्रॅक्टिकल आहे का, आणि ती करायची असेल तर कधीपासून करायची, त्याच्यासाठी लागणाऱ्या टेस्टिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठं मिळतील, आणि खरंच एवढी सगळी उठाठेव करून फायदा होणार आहे का.
शेतकरी फायद्यात येणार आहे का, ह्या सगळ्या प्रश्नांची तुम्ही खूप छान उत्तरं दिली. सगळ्यांची उत्तरं मला वाटतं प्रेक्षकांना मिळाली आहेत. पण आता या व्हिडिओनंतर सुद्धा काही नवीन प्रश्न कदाचित त्यांच्या मनात उपस्थित होतील, काही वेगळ्या गोष्टींवर त्यांना मार्गदर्शन लागेल. तर तुमच्या वतीने मी सगळ्यांना शब्द देतो की तुमचे अजूनही काही प्रश्न असतील आणि अजून काही तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारला तर त्याचंही मार्गदर्शन करण्यासाठी नाईकवाडे सर पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टमध्ये येतील. आणि दर शुक्रवारी तुमच्या काही मनातल्या शंका असतील, काही प्रश्न असतील, शेतीविषयी तुम्हाला अजून काही मार्गदर्शन हवं असेल तर त्यासाठी दर शुक्रवारी कृषी संवादचा एक नवीन पॉडकास्ट तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येणार आहे. आणि प्रशांत नाईकवाडे सरांसारखे तज्ज्ञ मार्गदर्शक आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जे स्वतः शेतकरी फॅमिलीतले आहेत आणि स्वतः शेती करतात, जे फक्त हवेत बोलत नाही तर स्वतः त्यांनी ते प्रयोग त्यांच्या शेतीत केलेत, असे अनेक वेगवेगळे मार्गदर्शक आपण या कृषी संवादच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि तुमच्या शेतीला एक यशस्वी व्यवसाय करण्यासाठीच्या ज्या काही मधल्या समस्या असतील, जे काही मनात प्रश्न असतील, ते सर्व प्रश्न असतील आणि शेतीशी निगडीत जे काही व्यवसाय असतील, म्हणजे कृषी सेवा केंद्र असेल किंवा आता इतर काही शेतीशी निगडीत व्यवसाय असतील, यांनीसुद्धा शेतकऱ्यांचा व्यवसाय एक यशस्वी व्यवसाय होण्यासाठी कॉन्ट्रीब्यूट केलं तर शेतकऱ्यांचाच नाही तर त्यांचाही व्यवसाय कसा मोठा होईल याच्यावर सुद्धा तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. आणि असाच विन विन फॉर्म्युला आपण वापरला तर शेती एक समृद्ध जीवनशैली जशी पूर्वीच्या काळात होती तशी पुन्हा एकदा होईल आणि पुन्हा एकदा ते सोन्याचे दिवस आपल्याला दिसतील अशी आपण आशा करूया. आणि या सर्व कार्यक्रमामध्ये किंवा या सर्व समृद्ध शेतीच्या प्रवासामध्ये कृषी संवाद एक महत्त्वाची भूमिका निभावेल अशी आशा व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्वांनी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्हाला खाली कमेंटमध्ये एक नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. तुमचे काही प्रश्न व्हॉट्सॲप करू शकता. प्रशांत नाईकवाडे सरांनाही तुम्हाला काही पर्सनली मार्गदर्शन घ्यायचं असेल तर त्या नंबरवर तुम्ही तसं व्हॉट्सॲप करा. तुम्हाला प्रशांत नाईकवाडे सरांपर्यंत पोहोचवण्याचं काम कृषी संवाद करेल. आणि भविष्यात आपण असंच शेती या विषयावर बोलत राहू. धन्यवाद.